गेल्या अनेक तासांपासून मुंबई पुणे महामार्गावरती प्रवासी जे आहेत ते वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत आणि अत्यंत ताटकळत परिस्थितीमध्ये हे सर्व प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले असल्याचं पाहायला मिळतं। ही संपूर्ण आपल्या कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की संपूर्ण दृश्य दाखवा। खरं तर ही संपूर्ण आपण दृश्य पाहिली तर ही लांबच लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या कित्येक किलोमीटरच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या आपल्याला या सगळ्या वाहतूक कोंडीच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंगळवारी सायंकाळी या संपूर्ण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती एका टँकरचा अपघात झालेला होता आणि या संपूर्ण टँकरच्या अपघातामुळे जवळपास कित्येक किलोमीटरच्या वाहतूक कोंडीच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या आणि संपूर्ण अनेक प्रवासी जे आहेत ते बसमधनं प्रवास करतात आहेत आणि गेल्या कित्येक तासांपासून अडकलेले आहेत। आपण काही प्रवाशांशी बोलणार आहोत। कुठून आलात आणि किती तास या ट्रॅफिक मध्ये अडकलात? 3 घंटा हुआ, 3 घंटा, 3 घंटा कहाँ से आप? गुलबर्गा से आ रहे, गुलबर्गा से आ रहे। कितने बजे आप यहाँ पर आकर रुक गए? 7:30 बजे, 6 बजे को, 6 बजे। हाँ? आपण पाहिलं सकाळी 6 वाजल्यापासून अडकलेले काही प्रवासी आहेत। कुठून प्रवास करतायत? किती तास झाले अडकलात ट्रॅफिक मध्ये? 3-4 तास आला वाटतं। सकाळी आला आपण 6ला बसलो इथे। पाहिलं तर 3 ते 4 तासांपासून अडकलेले हे सगळे प्रवासी आहेत। आपण पाहू शकतो की या सगळ्या बसमधनं सगळ्या प्रवाशांनी आपली डोकी बाहेर काढलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण पाहू शकतो की वाहतूक जी आहे ती आता या ठिकाणाहून सुरळीत करण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतंय। लहान वाहनं देखील या ठिकाणी काही प्रमाणात अडकलेली आहेत। तुमचं नाव काय? गेल्या किती तासांपासून तुम्ही या सगळ्या वाहतूक कोंडीत अडकला? माझं नाव आहे सुनील अंधारे पाटील। गेले 4 वाजल्यापासून घाटामध्ये अडकलेलो आहे मी। 4 वाजल्यापासून बरं, जर टोल नाक्यावर तळेगाव टोल नाक्यावर त्यांचं गाडी सोडली नाही पाहिजे। या ठिकाणी 4-5 तास जर माणसं अडकलेले आहेत त्यांची पाण्याची सोय नाश्त्याची सोय टोल प्रशासनाने करणं हे बंधनकारक आहे, नियमात आहे। तरी पण कुठल्याही प्रकारचं नेम न पाळता नियमाचं उल्लंघन टोल प्रशासन करत आहे। तर टोल प्रशासन आणि हे इकडचा वाहतूक विभाग यांनी या गोष्टी केल्या पाहिजे, हे करत नाहीये। तर तिकडं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितले टोल फ्री करा, पण मुख्यमंत्र्याला देखील फट्यावर मारायचं काम टोल प्रशासन करत आहे। म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देखील टोल प्रशासन फट्यावर मारायचं काम करत आहे। तर हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं। शिंदे साहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर पण टोल घेत आहेत या ठिकाणी। खरं तर आपण पाहिलं तर संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्या वाहन चालक प्रवासी आहेत, पोलीस अधिकारी देखील या ठिकाणाहून संपूर्ण जी ट्रॅफिक या ठिकाणी झालेली आहे ती संपूर्ण वाहतूक कोंडी हटवण्याचं काम या ठिकाणी पोलिसांकडनं होताना पाहायला मिळत आहे। सर, अजून किती किलोमीटरची रांग या ठिकाणी आहे संपूर्ण तुम्हाला माहिती आहे? नाही सांगता येतं, पाठीमाग काय लाईन लागली माहित नाही। आम्ही इकडे ट्रॅफिक इथं काढतोय। सकाळपासून कधीपासून तुम्ही इथे उभे आहात आणि ही संपूर्ण वाहतूक कोंडी हटवण्याचा काल सकाळपासून आम्ही इथे। आता तरी किती किलोमीटरची पाठी रांग लागलेली आहे संपूर्ण? असेल एक ते 2 किलोमीटर पाठीमाग असेल, जास्त नाही आता। आणि होऊन जाईल, एक 10 मिनिटात क्लिअर होऊन जाईल। तर आपण पाहिलं तर 10-20 मिनिटात ही संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती संपूर्ण काढली जाईल असं मत जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलं। पण आपण पाहू शकतो की ज्या अवजड वाहनं आहेत, अर्थात टेम्पो असेल, ट्रक असेल, ट्रेलर असतील, हे सर्वच अवजड वाहनं जी आहेत ती या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजून काही या ठिकाणी प्रवासी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। किती तास झाले तुम्ही वाहतूक कोंडीत अडकला? 3-4 तास झाले। कुठून प्रवास करतायत? मुंबईकडे? पुण्यातून मुंबईकडे जायचं होतं आम्हाला। आमचे एक ओळखीचे होते, ते वारले होते। पोलिसांकडनं काय सांगण्यात येतं इथे वारंवार? अर्धा तास पाऊण तास तेच चाललं त्यांचं। तुम्ही कुठून प्रवास करताय? पुण्यावरनं मुंबईला चाललोय, मैतीला जायचं होतं। आता आम्हाला वाटत नाही की शक्य आहे जाऊन पोहोचणं, तर आम्ही इथनंच परत जायचा विचार करत आहोत। किती तास झाला अडकलात या वाहतूक? आम्ही 3-3-3.5 तास झाले। आपण पाहिलं तर 3 ते 4 तासांपासून हे सगळे प्रवासी अडकलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मंत्री महोदयांचा ताफा देखील या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की माधुरी मिसाळ यांचा हा सगळा ताफा मुंबई पुणे महामार्गावरतून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। सगळे प्रवासी एकीकडे अडकलेत तर मंत्री महोदयांची संपूर्ण वाहनांचा ताफा जो आहे तो या ठिकाणाहून महामार्गावरतून जाताना त्यांना जागा करताना पोलीस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत। अत्यंत
बिकट अशी अवस्था जी आहे ती मुंबई पुणे महामार्गावरती या ठिकाणी झालेली आहे आणि वाहतूक कोंडीमध्ये अजून देखील काही शेकडो नागरिक जे आहेत ते या वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत. तब्बल 2 ते 3 किलोमीटरची ही वाहतूक कोंडीची रांग जी आहे ती आपण मागेपर्यंत आपण या सगळ्या दृश्यामध्ये पाहू शकतो की ही संपूर्ण वाहतूक कोंडीची रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणची वाहतूक जी आहे ती सोडण्यात या वाहतूक कोंडी जी आहे ती खाली रिकामी करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि वाहनं जी अडकलेली होती ती आता हळूहळू पुढच्या दिशेने सरकताना मुंबईच्या दिशेने सरकताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबईच्या दिशेने जाणारी ही सगळी वाहतुकीची रांग आहे आणि तब्बल जवळपास 2 ते 3 किलोमीटरची ही वाहतूक कोंडी जी आहे ती अद्याप देखील या ठिकाणी लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या. काही लोकांना मेडिकल इमर्जन्सी आहे, काही लोकांचे नातेवाईक निधन पावलेले आहेत, त्यांच्या कार्यासाठी जायचं आहे तरी देखील त्यांना जाता येत नाही कारण की या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये हे सगळे प्रवासी जे आहेत ते अडकलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस एकीकडे आपलं काम जे आहे ते या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने पार पाडताना पाहायला मिळतात परंतु एका टँकरच्या अपघातामुळे गेल्या अनेक तासांपासून सामान्य नागरिक जो आहे तो या वाहतूक कोंडीत भरडला जातोय. ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील आता चौकशीचे आदेश दिलेत आणि अहवाल जो आहे तो मागवलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्याच वेळात ही वाहतूक कोंडी दूर होईल असं मत पोलिसांनी आपल्याशी देखील या निमित्ताने बोलताना व्यक्त केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.